नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता रविवारी आहे मोठी माघ पौर्णिमा. आता पौर्णिमा कोणतीही असेल त्यावेळेस आपण काही सेवा उपाय करत असतो, पण बऱ्याच जणांना पौर्णिमा आणि अमावस्या असेल तेव्हा काही उपाय करत असतात पण त्याचं फळ मिळत नाही. मग सेवा उपाय आपण फळ मिळण्यासाठीच करायची का? तर नाही. आपल्या घरातील जे सगळे देव आहेत त्यांची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून मग आपण दररोजच सेवा करतो, पण कळत न कळत आपल्याकडून काही चुका घडत असतात. आता आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होण्या अगोदरच आपण बऱ्याच वेळा काय करत असतो की इतरांना सांगत असतो. त्यामुळे आपण आपली जी सेवा आपण काही उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला लगेच मिळत नाही. तुम्ही असे काही उपाय सेवा केलात तर ते तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही इतरांना सांगू शकता, जेणेकरून त्याचा फायदा मग म्हणजेच की त्याचा उपयोग इतरांना पण होऊ शकेल. त्याचप्रमाणे आपण जी पौर्णिमा आहे तर त्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काहीच करणं शक्य नाही झालं तरीही चालेल, पण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी अशी आहे की ती आपल्याला वर्षभर अन्नधान्य कधीच कमी पडू देणार नाही. म्हणून आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आता जर तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अर्पण करणं शक्य नाही झालं तर ज्या पौर्णिमेला करणं शक्य होतं त्या पौर्णिमेला आवर्जून करायचं आहे, कारण की आपल्या घरामध्ये धन धान्य पैसा संपत्ती कधीच मग कमी पडणार नाही. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता पौर्णिमा म्हटलं की सगळ्यात अगोदर तीर्थ ठिकाणी स्नान करण्याचे अत्यंत महत्त्व दिले जाते. प्रत्येकाला शक्य होत नाही, त्यामुळे तुम्ही घरीच मग गंगाजल टाकून स्नान करू शकता आणि हर हर गंगे असा मंत्र म्हणून मग स्नान करायचं आहे. आता असे स्नान केल्यामुळे काय होतं की पितृदोष दूर होतो. आता बऱ्याच लोकांना माहिती नसतं की पौर्णिमेला काही उपाय करत असतात. आता संध्याकाळी गव्हाच्या पिठाचा दिवा बनवायचा असतो आणि एक प्लेट घेऊन ज्याला मग आपण काय करत असतो की त्यामध्ये मग आपल्याला तो दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि 2 लवंग, 1 वेलची टाकून मग दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर घराच्या मुख्य दरवाज्यावरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि डाव्या किंवा उजव्या बाजूने तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे. जरी दिवा हवेमुळे विझला तरी पण आपल्याला परत प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा बनवताना असा बनवायचा आहे की त्यामध्ये 2-3 तास एवढं एवढं म्हणजे तेल राहिलं पाहिजे आणि तो 2-3 तास दिवा चालला पाहिजे. एवढं तेल आपल्याला टाकता येईल असा बनवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्या दिव्यामध्ये आपण जे साहित्य टाकलं आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि आपण जे तांदूळ टाकलं आहे तर ते एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे, जेणेकरून पक्षी खाऊन घेतील आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. असे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी असे आपण पौर्णिमेला बरेच उपाय करत असतो, बऱ्याच सेवा करत असतो. त्यापैकीच आज एक उपाय आपण करणार आहोत. तर तो म्हणजे कसा की आता पौर्णिमेच्या दिवशी आपण पंचामृताने सगळ्या देवांना म्हणा किंवा अन्नपूर्णा देवीला आपण अभिषेक घालायचा आहे. असे नाही की आपण फक्त अन्नपूर्णा देवीचीच आपण पूजा सेवा करायची आहे, इतर देवांची नाही. तर सगळ्या देवांना आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. आता सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता. अन्नपूर्णा देवीची मूर्ती एका तामणामध्ये घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना अन्नपूर्णा स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे. आता जर तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्र पठण होत नसेल तर तुम्ही ओम अन्नपूर्णाय नमः असा पण मंत्र म्हणू शकता किंवा मोबाईलवरती लावून श्रवण करून मग तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर मग काय करायचं आहे, मूर्ती पुसून घ्यायची आहे. एक वाटी घेऊन हळदी कुंकवाने त्या वाटीमध्ये काय करायचं आहे, एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे. एका वाटीमध्ये आपण अक्षदा बनवायच्या आहेत आणि म्हणजेच की लाल पिवळ्या तांदूळ करून मग आपल्याला त्या अक्षदा बनवायच्या आहेत. त्यानंतर या अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये 5 बोटांमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपल्या हातात घेऊन अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावरती आपल्याला अर्पण करायचे आहेत. आणि पुन्हा 5 बोटांमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या मग आपल्याला अक्षदा घेऊन अर्पण करायच्या आहेत. अर्पण करत असताना अन्नपूर्णा स्तोत्राचे पठण करायचं आहे किंवा मग तुम्हाला स्वामींचे नित्यसेवाचे जे पुस्तक आहे तर त्यामध्ये मग स्तोत्र दिले आहे. जर तुमच्याकडे असेल पुस्तक तर मग तुम्ही पुस्तकामध्ये बघून पण म्हणू शकता. आता तुमच्याकडे जर नसेल तर मग तुम्ही गुगलवर सर्च करायचं आहे. आता एवढ्या अर्पण करायच्या आहेत अक्षदा की त्या देवीच्या
खांद्यापर्यंत येतील एवढ्या अर्पण झाल्यानंतर देवीला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे, धूपदीप लावून घ्यायचं आहे आणि तिथेच बसून 3 वेळा आपल्याला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे. दोन्ही हात जोडून माझ्या कुटुंबावर कधी अन्नधान्यांची कमतरता पडू देऊ नको अशी प्रार्थना करायचं आहे देवीला. अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरापासून उचलायची आहे आणि स्वयंपाकघराकडे घेऊन जायचं आहे. आता जिथे आपली गॅसची शेगडी आहे किंवा मग तुमच्या घरामध्ये जर चूल असेल तर तुम्ही चुलीजवळ पण घेऊन जाऊ शकता आणि तिथे ही तांदळाची जी वाटी आहे तर त्या वाटीसहित देवी आपल्याला उचलून घेऊन जायचं आहे आणि तिथे ठेवायची आहे. गॅसची पूजा करायचं आहे किंवा चूल असेल तर चुलीची पूजा करायची आहे. एक स्वस्तिक काढायचं आहे आणि तिथे ही मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. तिथेच ही मूर्ती दिवसभर ठेवायची आहे. आता जर तुम्ही हा उपाय सकाळी केला तर दिवसभर ठेवायची आहे आणि स्वयंपाकघरामध्ये जिथे जागा असेल तिथे आपल्याला दिवसभर तुम्ही ठेवायची आहे. रात्रभरही तुम्ही ही मूर्ती तिथेच ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ही मूर्ती आपल्याला काय करायचं आहे, सकाळी स्नान झाल्यानंतर तिथून उचलायची आहे आणि त्यातील मूर्ती काढायची आहे आणि देवघरामध्ये जिथे तुम्ही मूर्ती ठेवता तिथे आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे. त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहे स्वच्छ आणि जे प्रत्येक महिन्यामध्ये आपण येणाऱ्या पौर्णिमेला त्यातले तांदूळ बदलत असतो. थोडे पक्ष्यांना टाकायचे आहे, थोडे तांदळाच्या डब्यात टाकायचं आहे. ज्या अक्षदा आपण देवीला अर्पण केल्या होत्या तर त्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एखाद्या लाल रंगाचं वस्त्र घेऊन त्यामध्ये हे जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ त्यामध्ये आपल्याला बांधायचे आहेत आणि त्याची पोटली आपल्याला बनवायची आहे. आणि ही जी पोटली आहे तर आपल्याला आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये जिथे आपण नेहमी तांदूळ ठेवत असतो तर त्या तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे. कारण की तांदूळ हे अतिशय पवित्र मानले जाते, कारण आपण ते देवी देवतांना अर्पण करत असतो आणि ही पोटली त्यात ठेवल्यामुळे आपल्या घरातून अन्नधान्य कधीच वाया जाणार नाही. म्हणून अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या कुटुंबावरती राहील. म्हणून आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अशी ही वस्तू अर्पण करायची आहे आणि मग ती घरामध्येच आपल्याला ठेवायची आहे. तर असा उपाय करत असताना आपण ज्यावेळेस हा उपाय करत असतो त्यावेळेस मग घरामध्ये म्हणा किंवा देवघरामध्ये धूपदीप लावायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता आपण कोणतीही सेवा करत असताना दिवा प्रज्वलित करत असतो, धूपदीप लावत असतो, त्यानंतरच मग आपण सेवा उपाय करत असतो. कारण की त्या सेवेचं फळ आपल्याला मिळावं म्हणून आपण धूपदीप आणि घरातील वातावरण प्रसन्न करत असतो. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या घरामध्ये पण धनधान्य पैसा संपत्ती कमी पडू नये असे वाटत असेल तर तुम्ही पण मग पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण करायचं आहे. तर कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.